नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील आपलं स्वागत करीत आहे. आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 3 पेपर नंबर 4 साधन संपत्ती भूगोल याचा आपण अभ्यास करीत आहोत आणि यामध्ये आपण पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे. त्याचं नाव होतं साधन संपत्ती भूगोलाची ओळख आणि आपण दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो प्रमुख साधन संपत्ती. या प्रमुख साधन संपत्तीमध्ये आपण 4 प्रकारच्या साधन संपत्तीचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली साधन संपत्ती आहे जलसाधन संपत्ती, दुसरी आहे वन साधन संपत्ती, तिसरी आहे ऊर्जा साधन संपत्ती, चौथी आहे मानवी साधन संपत्ती. या 4 साधन संपत्तीपैकी मित्रांनो आपण पहिली साधन संपत्ती जलसाधन संपत्ती, दुसरी साधन संपत्ती वन साधन संपत्ती यांचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि आता आपण पाठीमागील तासापासून आपण ऊर्जा साधन संपत्तीचा अभ्यास करीत आहोत. या ऊर्जा साधन संपत्तीमध्ये आपण पाहिलं की मानवाचं अगदी पूर्वीपासूनच ऊर्जेवरती आधारित सर्व ॲक्टिव्हिटीज चालतात हे आपण पाहिलं. आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऊर्जा साधन संपत्तीचा पूर्वी मानव वापर करत होता आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या नवीन ऊर्जा साधन संपत्तीचा मानवानं वापर करायला सुरुवात केली, या सर्व गोष्टींचा आढावा आपण पाठीमागील क्लासमध्ये घेतला. याशिवाय पहा की ऊर्जा साधन संपत्तीचं महत्त्व आपण पाठीमागच्या क्लासमध्ये अभ्यासलं आणि त्यानंतर आपण ऊर्जा साधन संपत्तीचं वर्गीकरणसुद्धा पाठीमागच्या क्लासमध्ये अभ्यासलं. आणि त्याच्यामध्ये क्षय साधन संपत्ती किंवा क्षय ऊर्जा साधन संपत्ती, त्याला पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती असं म्हणतो, आणि अक्षय ऊर्जा साधन संपत्ती किंवा अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती असं आपण त्याला म्हणतो. त्यांचे 4 प्रकार आपण अभ्यासले. त्यामध्ये मित्रांनो आपण पाठीमागील क्लासमध्ये आपण सुरुवात केली की क्षय ऊर्जा साधन संपत्तीचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली. आणि त्यामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासायला सुरुवात केली तो म्हणजे दगडी कोळसा. आणि या दगडी कोळशाचं आपण उत्पत्ती कशी झाली हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर दगडी कोळशाचे प्रकार आपण पाठीमागच्या क्लासमध्ये अभ्यासले. इथंपर्यंतचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत की दगडी कोळशाचे जागतिक वितरण. जगामध्ये दगडी कोळशाचे साठे आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण सुमारे 8,91,530 टन जगामध्ये दगडी कोळशाचे साठे आहेत. जगातील कोळशाच्या एकूण साठ्यापैकी आशिया खंडात 46% साठे उपलब्ध आहेत, तर युरोपमध्ये 14.1% साठा उपलब्ध आहे. आफ्रिकेमध्ये आपण पाहतो की 4.4% इतका दगडी कोळशाचा साठा उपलब्ध आहे. तर दक्षिण मध्य अमेरिकेत 0.2% इतका जो काही दगडी कोळशाचा उपलब्धता त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण जी काही दगडी कोळशाचं जगातील जी काही साठे किती आहेत आणि कोणत्या खंडामध्ये किती टक्के दगडी कोळसा उपलब्ध आहे याचं माहिती आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर दगडी कोळशाच्या जागतिक वितरणाला आपण किंवा वितरणाच्या अभ्यासाला आपण अशा प्रकारे सुरुवात केल्यानंतर आपल्याला दगडी कोळशाचे साठे व उत्पादन हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हे जे काही आकडेवारी आपल्यासमोर दिसते ही आकडेवारी मित्रांनो 2011च्या चार्टनुसार ही आकडेवारी आपल्याला दिसत आहे. विशेषतः आपण बघतो की संयुक्त संस्थाने आपण अगोदर कॉलमची ओळख करून घेऊया. उभे असणारे जे काही कॉलम आहेत त्याच्यामध्ये पहिला कॉलम आहे देश, दुसरा कॉलम आहे कोळशाचे साठे दशलक्ष टनामध्ये, तिसरा कॉलम आहे शेकडा प्रमाण टक्केवारीमध्ये, चौथा कॉलम आहे उत्पादन
दशलक्ष टनामध्ये आणि 5वा कॉलम आहे शेकडा प्रमाण ते म्हणजेच पर्सेंटेज, की या ठिकाणी आपण पाहूया की एक एक देश आणि त्यांचा असणारं कोळसा साठा किती आहे त्या देशामध्ये हे आपण पाहणार आहोत आणि त्याचं एकूण साठ्यांशी असणारं प्रमाण आणि उत्पादन आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ते काही जे काही उत्पादन आहे ते जागतिक उत्पादनाच्या किती पर्सेंटेजमध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहिला जो देश आहे त्याचं नाव आहे संयुक्त संस्थाने. संयुक्त संस्थाने जगामध्ये जर आपण बघितलं तर आपण हे जे काही साठ्यांचं प्रमाण आहे हे दशलक्ष टनामध्ये दिलेलं आहे आणि आपण पाहतो की संयुक्त संस्थानामध्ये जे काही साठा आहे तो सर्वात अधिक साठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2,37,295 दशलक्ष टन इतका दगडी कोळसा संयुक्त संस्थांमध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. आणि हे जे काही प्रमाण आहे मित्रांनो की जगामध्ये जे आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की 8,91,530 दशलक्ष टन इतकं जगामध्ये दगडी कोळशाचे साठे आहेत, तर त्या साठ्याच्या हे संयुक्त संस्थांचं 2,37,295 दशलक्ष टन इतकं संयुक्त संस्थांमध्ये साठा आपल्याला आढळतो. तो जो काही त्याचं जे प्रमाण काढलं जगाशी तर ते शेकडा प्रमाण होतं 26.61%. इतक्या प्रमाणात या संयुक्त संस्थांमध्ये आपल्याला काय आहे की पाहायला मिळतं की त्या ठिकाणी साठा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यानंतर पहा जो उत्पादन, आता हे झालं साठा. त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण भाग असतो तो उत्पादन. विशेषतः संयुक्त संस्थांमध्ये जर आपण बघितलं तर साठे भरपूर आहेत, परंतु उत्पादनामध्ये आपण पाहूया कसं आहे उत्पादन नेमकं. तर उत्पादनसुद्धा आपल्याला दशलक्ष टनामध्ये दिलेलं आहे. 1,092 दशलक्ष टन इतकं 2011मध्ये संयुक्त संस्थानेनं उत्पादन घेतलेलं होतं आणि त्याचे काही शेकडा प्रमाण आहे. एकूण जगामध्ये उत्पादन किती घेतलं जात होतं 2011मध्ये तर 7,520 दशलक्ष टन इतकं 2011मध्ये जगामध्ये दगडी कोळशाचं उत्पादन घेतलं जात होतं. त्याच्याशी प्रमाण काढलेलं आहे मित्रांनो हे 14.52, म्हणजे की 7,520 दशलक्ष टनापैकी संयुक्त संस्थाने या देशानं 1,092 दशलक्ष टन इतकं उत्पादन घेतलं, म्हणजेच ते उत्पादन 14.52% इतकं ते होतं असा त्याचा अर्थ होतो. यानंतरचा जो देश आहे त्या देशाचं नाव आहे रशिया. रशियामध्ये आपण जर पाहिलं तर जो काही आपण प्रकार जो बघतो तो आहे की कोळशाचे जे काही साठे आहेत ते 1,57,010 दशलक्ष टन इतकं रशियामध्ये आपल्याला दगडी कोळशाचा साठा असलेला पाहायला मिळतो. आणि त्याचं जे काही शेकडा प्रमाण आहे ते शेकडा प्रमाण मित्रांनो किती आहे आपण बघितलं जगाशी तर 17.61% इतका रशियामध्ये दगडी कोळशाचा साठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि उत्पादन जे आहे ते उत्पादन किती आहे दशलक्ष टन, म्हणजे 327 दशलक्ष टन इतकं उत्पादन रशिया काय करतं 2011मध्ये त्यानं उत्पादन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण त्याचं जे काही शेकडा प्रमाण जे आहे उत्पादनाचं हे 4.35% इतकं हे शेकडा प्रमाण भरतं. याच्यानंतर जो देश येतो त्याचं नाव आहे मित्रांनो चीन. आणि चीनमध्ये 1,14,500 दशलक्ष टन इतकं कोळशाचे साठे आहेत आणि त्याचं जे काही शेकडा प्रमाण आहे हे 12.84% इतकं शेकडा प्रमाण त्याचं आहे. जागतिक प्रमाणामध्ये त्याचा वाटा आहे. आणि 2011मध्ये त्यानं जे काही उत्पादन घेतलं होतं ते उत्पादन आपण बघतो चीननं की 3,300
84 दशलक्ष टन इतकं उत्पादन घेतलं होतं. आणि ते जे काही उत्पादन आहे मित्रांनो, आपण पाहतो की 45% आपण उत्पादन घेतलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा, हे आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण गोष्टी आपण चीनच्या बाबतीमध्ये पाहिली. त्याच्यानंतरचा जो देश येतो त्या देशाचं नाव आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्यानं 76,400 दशलक्ष टन कोळशाचं साठा आहे. आणि ते जगाचं जर शेकडा प्रमाण काढायचं झालं तर 8.57% इतकं ते प्रमाण भरतं. आणि उत्पादन जे आहे ते उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये 2011मध्ये जे उत्पादन होतं ते 398 दशलक्ष टन होतं. आणि शेकडा प्रमाण जे भरत होतं ते 5.29 इतकं शेकडा प्रमाण ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर जो भारताचा नंबर आहे तर भारतामध्ये जे काही दगडी कोळशाचे साठे आहेत त्याचं प्रमाण आहे पहा, किंवा आपण जर बघितलं तर 60,600 दशलक्ष टन इतकं दगडी कोळशाचे साठे आपल्याला भारतामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याचं आपण जे काही शेकडा प्रमाण आहे जगाशी आपण जर तुलना करता तर 6.80% इतक्या साठे भारताच्या वाट्याला दगडी कोळशाचे आलेले आहेत. आणि आपण उत्पादन जर बघितलं तर उत्पादन 2011मध्ये आपण 516 दशलक्ष टन इतकं जे काही उत्पादन आपण घेतलं होतं. आणि त्याचं पर्सेंटेज जर शेकडा प्रमाण जर बघितलं तर 6.86% उत्पादन आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पहा की इतर देशामध्ये जर आपण बघितलं तर इतर जे काही देश आहेत त्या देशामध्ये आपण प्रामुख्यानं जर पाहिलं त्यांचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण जास्त दिसतं. त्याच्या पाठीमागचं आपल्याला कारण सांगता येतं की याच्यामध्ये अनेक देश आहेत. उत्तर अमेरिकेतील कॅनडा असेल किंवा आपण पाहिलं तर ब्रिटिशमधील कोलंबिया असेल किंवा अल्बर्टी असेल, या सर्व ठिकाणी. याशिवाय पहा दक्षिण आफ्रिका, झैरे, मोझांबिक, झांबिया, नायजेरिया या आफ्रिकन देशांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. याशिवाय पहा दक्षिण अमेरिकेतील आपण ब्राझील, पेरू, चिली, कोलंबिया, मेक्सिको या प्रांतातही आपल्याला दगडी कोळशाचं प्रमाण सांगता येतं. युरोपमधील ग्रेट ब्रिटन, पश्चिम युरोपीय भाग या ठिकाणचे सगळे साठे मिळून इतर देशामध्ये त्यांचा आपण समावेश केलेला आहे. आणि या अनेक देशांचा मिळून जे काही दगडी कोळशाचा जो काही साठा आहे मित्रांनो तो किती आहे, 2,45,725 दशलक्ष टन आहे. आणि मग आपण बघतो शेकडा प्रमाण 27.56 इतकं शेकडा प्रमाण होतं. आणि ह्या इतर देशामध्ये जे काही उत्पादन आहे ते 1,805 दशलक्ष टन इतकं उत्पादन होतं. आणि हे जे काही उत्पादन आहे ह्याचं पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 24% पर्सेंटेज या ठिकाणी भरतं. आणि याच्यानंतर मित्रांनो जे आपण शेवटचा जो काही आडवा कॉलम आहे जग, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं होतं की जगामध्ये आपण पाहिलं की 8,91,530 दशलक्ष टन इतकं कोळशाचे साठे उपलब्ध आहेत. आणि ते आपण 100% गृहीत धरलेले आहेत. आणि उत्पादन मग किती होतं जगामध्ये तर 2011मध्ये दगडी कोळशाचं जे उत्पादन आहे ते 7,520 दशलक्ष टन इतकं उत्पादन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, अशा प्रकारे दगडी कोळशाचं उत्पादन आपण पाहिलं. त्याच्यामध्ये कोणते कोणते देश होते आपण आता पाहिलेलेच आहेत. पुन्हा एकदा त्यांचे आपण नामोल्लेख या ठिकाणी करणार आहोत की संयुक्त संस्थाने रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत, इतर देश, अशा प्रकारे आपल्याला दगडी कोळशाच्या संदर्भात वितरण सांगता येतं. आणि या चार्टच्या आधारे मग काही महत्त्वपूर्ण विधानं आपल्याला करता येतात. पहा की संयुक्त संस्थाने मध्ये दगडी कोळशाच्या साठ्याचा जो काही आपण जर पाहिलं तर साठ्यामध्ये संयुक्त संस्थानामध्ये
संयुक्त संस्थांचा प्रथम क्रमांक लागतो पहा साठ्यामध्ये. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे पहा. आणि दगडी कोळशाचं जे काही एकूण उत्पादन आहे ते एकूण उत्पादनामध्ये आपण बघितलेलं आहे 14.52% संयुक्त संस्थांमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं पहा. आणि मग संयुक्त संस्थांमध्ये कोणत्या प्रांतामध्ये उत्पादन घेतलं जातं तोही भाग महत्त्वाचा आहे. पूर्व प्रदेश क्षेत्र, त्यानंतर अंतर्गत क्षेत्र, त्यानंतर रॉकी पर्वतीय क्षेत्र, त्यानंतर पहा की पॅसिफिक क्षेत्र. या संयुक्त संस्थानातील काही क्षेत्रामधील आपण या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे की या ठिकाणी काय होतं की दगडी कोळशाचं उत्पादन होतं पहा. याच्यामध्ये आपण पुन्हा आपण अधिक खोलमध्ये जर जायचं म्हटलं तर पूर्व प्रदेश क्षेत्र यामध्ये पेनिन्सिल्व्हेनिया किंवा ॲपलेशियन पर्वताचा, उत्तर, दक्षिण व मध्य प्रदेश, व्हर्जिनिया, अलाबामा, टेनेसी, ओहिओ, पीटर्सबर्ग, बर्मिंगहॅम इत्यादी पूर्व क्षेत्रामध्ये दगडी कोळशाची क्षेत्र आहेत किंवा दगडी कोळशाच्या खाणी आहेत. या ठिकाणी साठे आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय अंतर्गत क्षेत्रामध्ये पहा की पूर्व मध्य भाग, त्याच्यामध्ये इलिनाईस, इंडियाना, केंटुकी, मिसुरी, ओक्लाहोमा, लोवा, मिशिगन, टेक्सास या राज्याचा किंवा प्रदेशांचा समावेश त्याच्यामध्ये होतो पहा. रॉकी पर्वतीय प्रदेशामध्ये उटाह, कोलोराडो, न्यू मेक्सिको, योमिंग, ओरिझोना, उत्तर डकोटा इत्यादी राज्यांचा किंवा प्रदेशांचा समावेश होतो पहा. आणि पॅसिफिक क्षेत्रामध्ये वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओटेगा, मिशिगन, अलास्का इत्यादी राज्यांचा समावेश होतो. हे आपण या ठिकाणी दगडी कोळशाचं वितरण आहे किंवा साठे आहेत असं आपण म्हणू शकतो. रशियामध्ये आपण पाहिलं की जगाच्या आपण 17.61% साठा रशियामध्ये आपल्याला दगडी कोळशाचा आढळतो हे आपण पाहिलेलं आहे. मग या रशियामध्ये डोनेट्सचं खोरं आहे, मॉस्को तुला क्षेत्र आहे, कुझनेट्स्क क्षेत्र आहे किंवा इतर क्षेत्रामध्ये बैकल सरोवर आहे. तसेच मध्य रशियातील कझाकिस्तान आहे. या ठिकाणी दगडी कोळशाचे साठे आहेत. याशिवाय पहा कॅशस, उराल, पेचिरा, तुंगुस्का, तुर्कस्तान इत्यादी प्रदेशामध्ये सुद्धा रशियाच्या आपल्याला दगडी कोळशाचे साठे पाहायला मिळतात. चीनमध्ये याच्यानंतर आपण चीनमध्ये पाहिलं की जगाच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी आपण बघितलेलं आहे की 45% कोळसा उत्पादन हा चीन घेतो पहा. उत्पादनामध्ये चीनचा प्रथम क्रमांक आहे तर साठ्यामध्ये चीनचा तिसरा क्रमांक आहे. हे विधान मी पुन्हा एकदा बोलतो की चीन हे उत्पादनामध्ये टॉपमोस्ट आहे, प्रथम क्रमांकावरती आहे आणि साठ्यामध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो. संयुक्त संस्थान मात्र काय करतो आहे की साठ्यामध्ये पहिला क्रमांक आहे मात्र उत्पादनामध्ये त्याचा पहिला क्रमांक नाही. हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. चीनमध्ये सुद्धा जे काही साठे आहेत ते शान्सी, सेन्सी, फुसिन, तातुंग, हुनान, मांचुरियातील फुशून इत्यादी प्रांतात चीनमध्ये आपल्याला दगडी कोळसा आढळतो. यानंतर ऑस्ट्रेलिया या देशात जगातील आपण एकूण साठ्यांच्या 8.57% इतका साठा आपल्याला आढळतो आणि याचा जो काही क्रमांक आहे हा क्रमांक आपण 4थ्या क्रमांकावरती आपण ऑस्ट्रेलिया आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही पहा. तर यामध्ये न्यू साऊथ वेल्स, गिप्सलँड, व्हिक्टोरिया, फिंगल, त्याला टास्मानिया असं आपण म्हणतो, या प्रांतामध्ये दगडी कोळशाचे साठे आहेत. आणि त्याच्यानंतर मग भारताचा क्रमांक लागतो. भारत हा
आपण पाहिलेलं आहे की जागतिक साठ्याच्या 6.80% साठे आहेत, तर उत्पादनामध्ये आपण बघतो की 6.86% उत्पादन भारत घेतो. तो विशेषतः भारतातल्या बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिसा इत्यादी राज्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आपल्याला पाहायला मिळतं का. याशिवाय इतर देश कोणते याचाही नामोल्लेख आपण अगोदर केलेला आहे. अशा प्रकारे आपण दगडी कोळशाचं जे काही जागतिक वितरण आहे ते जागतिक वितरण अभ्यासलेलं आहे. आणि त्या जागतिक वितरणाचा जो काही या ठिकाणी नकाशा दिसतोय, या नकाशावरून आपल्याला नेमकं आपल्याला समजू शकतं की जगात कोणत्या कोणत्या ठिकाणी दगडी कोळशाचे साठे आहेत हे आपल्याला या नकाशाच्या साहाय्यानं आपल्याला लक्षात येतं का. हा नकाशा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत बारकाव्यानं अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर आपण ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा व्यवस्थितरित्या ऑब्जेक्टिव्हचे जे काही प्रश्न आहेत त्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेमध्ये सुद्धा आपण टेन्सिलचा वापर करून या दगडी कोळशाचं वितरण जर दाखवलं तर निश्चितपणे तुम्हाला जे काही मिळणारे मार्क्स आहेत त्या मार्क्समध्ये वृद्धी होऊ शकते, हे निश्चित पहा. आणि त्याच्यानंतर आपण दगडी कोळशाचा जो काही उपयोग किंवा वापर आहे तो वापर आपण पाहणार आहोत. विशेषतः आपण बघतो की दगडी कोळशाचा वापर जो होतो मोठ्या प्रमाणात पूर्वीही झालेला आहे आणि आजही होत आहे. तो लोह पोलाद उद्योगामध्ये आपण ऊर्जा साधन संपत्ती म्हणून याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय सुद्धा पहा की आज सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी दगडी कोळसा हा वापरला जातो पहा. त्याचबरोबर पहा की जी काही औष्णिक विद्युत निर्मिती होते त्या औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये सुद्धा दगडी कोळशाचा जो वापर आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पहा घरामध्ये जे काही इंधन म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरतो. विशेषतः जसं आपण लाकडाचा वापर करतो तशाच प्रकारे घरामध्ये पूर्वी दगडी कोळशाचा वापरसुद्धा केला जात असे पहा. याचबरोबर आपण बघतो की ज्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी असते त्या थंडीमध्ये घरामध्ये ठिकठिकाणी शेगड्या पेटवल्या जायच्या आणि त्या शेगड्यांच्यामधून दगडी कोळशाचा वापर केला जायचा पहा. या कोळशावरती जी काही प्रक्रिया करून आपण पाहतो की अनेक गोष्टी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण बघतो की कोल गॅस म्हणजे याचाच अर्थ आहे की दगडी कोळशावरती तयार होणारा गॅस चा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय दगडी कोळशाचा वापर रासायनिक खतांच्यामध्ये डांबर किंवा जंतुनाशके यामध्ये सुद्धा आपल्याला झालेला पाहायला मिळतो पहा. याशिवाय मित्रांनो जो दगडी कोळशाचा वापर आहे तो फिनॉलमध्ये केला जातो, हेही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणखीन कुठे वापर केला जातो तर छायाचित्रणाची जी काही प्रिंटिंगची जी काही शाई असते त्या प्रिंटिंगच्या शाईमध्ये आपण या जी काही रसायन वापरतात त्या रसायनामध्ये दगडी कोळशाच्या पावडरीचा रोल महत्त्वपूर्ण असतो. किंबहुना आपल्याकडं असणारे जे काही प्रिंटर आहेत त्या प्रिंटरमध्ये जी काही आपण म्हणतो शाई भरली जाते किंवा पावडर भरली जाते तर त्यामध्ये दगडी कोळसा हा असतो पहा किंवा या रसायनामध्ये दगडी कोळशाचं प्रमाण असतं. त्याचबरोबर पहा रेल्वेच्या निर्मितीच्या उद्योगामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की दगडी कोळशाचा वापर होत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळामध्ये रेल्वे जी काही धावत होती ती दगडी कोळशावरतीच धावत होती, हेही आपण लक्षात घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर दगडी कोळशांचा वापर आपला सिमेंट उद्योगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचा वापर झालेला पाहायला मिळतो पहा. रासायनिक उद्योगामध्ये सुद्धा दगडी कोळशाचा महत्त्वपूर्ण रोल आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष रासायनिक प्रक्रियेमध्ये तर काही ठिकाणी ऊर्जा साधन म्हणून या दगडी कोळशाचा उपयोग होतो पहा. याशिवाय पहा वीट भट्टीमध्ये सुद्धा दगडी कोळशाचा जो काही वापर आहे हा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्वात शेवटी
सर्वात शेवटी की ह्याच उद्योगामध्ये सुद्धा दगडी कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो इत्यादी. म्हणजे याशिवाय अनेक ठिकाणी दगडी कोळशाचा वापर मित्रांनो झालेला आहे का. दगडी कोळशाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या या ठिकाणी आपण समजून घ्यायच्या आहेत. दगडी कोळशाच्या निर्मिती कशी होती हे मी आपल्याला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. दगडी कोळशाच्या निर्मितीस मित्रांनो हजारो वर्षाचा कालावधी लागतो. मात्र हे जे काही साठे आहेत हे आपण जे काही औद्योगिकरण सुरू केलेलं आहे किंवा औद्योगिक क्रांती झालेली आहे आणि त्या क्रांतीनंतर आपण जर बघितलं तर दगडी कोळशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं उत्पादन आपण मोठ्या प्रमाणात घेतो आणि म्हणून दगडी कोळशाचे जे काही साठे आहेत हे संपुष्टात येण्यासाठी लागणारा कालावधी मात्र आहे तो अल्प कालावधीमध्ये हे साठे संपुष्टात येऊ लागलेले आहेत असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यानंतर आहे खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या तुलनेत जर आपण बघितलं तर दगडी कोळशाचा जो काही उत्पादन खर्च आहे हा मित्रांनो आपल्याला उत्पादन खर्च जास्त असलेला या ठिकाणी पाहायला मिळतो का. आणि वजनाने दगडी कोळसा हा जड असल्याने वाहतूक खर्च मित्रांनो जास्त येतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला समस्या सांगता येते की शक्ती निर्मितीत जी काही क्षमता आहे हे इतर ऊर्जा साधनांच्या तुलनेत जी काही आपल्याला ऊर्जा मिळते ते तुलनेनं कमी मिळते. म्हणजे इतर जी काही ऊर्जा साधनं आहेत तुलनेला घ्यायचं झालं तर आपण जलविद्युत घेऊ शकतो किंवा आपण खनिज तेल घेऊ शकतो किंवा आपण अलीकडच्या काळामध्ये जी काही अणुऊर्जाचा वापर करत आहोत त्याचा आपण विचार केला तर या कंपॅरेटिव्ह विचार करता शक्ती निर्मितीमध्ये जो काही दगडी कोळसा आहे हा कमी पडतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर की दगडी कोळशाचं जेव्हा ज्वलन होतं आणि जेव्हा आपल्याला त्याच्यापासून इंधन मिळते किंवा ऊर्जा मिळते तेव्हा त्या ठिकाणी धूर निर्माण होतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हा दगडी कोळसा धूर निर्माण करणारा आहे असंही आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं. या ठिकाणी अस्वच्छता त्यामुळं या धुरामुळं निर्माण झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर या धुरामुळं वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि या दगडी कोळशापासून जो काही धूर तयार होतो या धुराशी जर आपला वारंवार संपर्क आला तर मित्रांनो आपल्याला त्यापासून कॅन्सर होण्याचा धोकासुद्धा आपल्याला होतो किंवा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यानंतर आपण समस्येमध्ये बघतोय की खाणीमध्ये जे काही काम करणारे जे काही मजूर आहेत त्या मजुरांच्या आरोग्यावरती याचा वाईट परिणाम झालेला आपल्याला अभ्यासातून निदर्शनास आलेलं आहे. अशा प्रकारे दगडी कोळशाच्या या काही महत्त्वपूर्ण समस्या आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो आपण जी काही ऊर्जा साधन संपत्ती आहे या ऊर्जा साधन संपत्तीमध्ये ज्याला आपण पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती किंवा क्षय ऊर्जा साधन संपत्ती असं म्हणतो त्यामध्ये आपण जो काही पहिला प्रकार होता दगडी कोळसा हा या ठिकाणी याचा अभ्यास आपण संपवलेला आहे. आपण या ठिकाणी मित्रांनो थांबूया. धन्यवाद.